प्रश्न करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता आहे? उत्तर समोरचा मार्ग. समोरचा मार्ग नेहमी स्पष्ट आणि सोपा असतो. तो समजायला आणि अनुसरण करायला सोपा पडतो. यामुळे गोंधळ कमी होतो आणि काम लवकर पूर्ण होते. सरळ मार्ग निवडणे नेहमी फायदेशीर ठरते. प्रश्न आज साफसफाई केली नाही तर काय होते? उत्तर वास येतो. साफसफाई केल्यास परिसर अस्वच्छ राहतो. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून नियमित स्वच्छता आवश्यक आहे. प्रश्न वर उभे राहिल्यावर का बरे वाटते? उत्तर मोकळे वाटते. उभे राहिल्याने शरीर ताणले जाते. रक्ताभिसरण सुधारते आणि ताजेतवाने वाटते. बसण्यापेक्षा कधी कधी उभे राहणे चांगले असते. यामुळे शरीराला हलकं वाटतं. प्रश्न दाब कमी केल्यावर काय होते? उत्तर शांतता होते. दाब कमी झाल्यावर ताण कमी होतो. मन आणि शरीर दोन्ही शांत होतात. यामुळे आराम मिळतो. संतुलन राखणे महत्त्वाचे असते. प्रश्न जास्त हालचाल झाली तर काय होते? उत्तर आवाज वाढतो. जास्त हालचालीमुळे गोंधळ वाढतो. आवाज निर्माण होतो आणि लक्ष विचलित होते. शांतता राखण्यासाठी नियंत्रित हालचाल गरजेची आहे. यामुळे काम व्यवस्थित होते. प्रश्न बदल केल्यावर का वेगळा अनुभव मिळतो? उत्तर वेगळा अनुभव मिळतो. बदल केल्याने नवीन गोष्टी शिकायला मिळतात. अनुभव समृद्ध होतो आणि ज्ञान वाढते. एकाच गोष्टीत अडकून न राहता बदल आवश्यक आहे. यामुळे प्रगती होते. प्रश्न अडकल्यावर बाहेर काढल्यावर काय होते? उत्तर हलकं वाटतं. अडचण दूर झाल्यावर आराम मिळतो. मन हलकं होतं आणि समाधान मिळतं. समस्या सोडवणे नेहमी चांगले असते. यामुळे आत्मविश्वास वाढतो. प्रश्न आधार काढल्यावर काय होते? उत्तर तोल जातो. आधार नसल्यास संतुलन बिघडते. माणूस अस्थिर होतो. आधार महत्त्वाचा असतो. तो सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रश्न खालील भाग ओला झाला की काय करावे? उत्तर लगेच पुसावे. ओलसरपणा राहिल्यास त्रास होऊ शकतो. स्वच्छता राखणे आवश्यक आहे. ताबडतोब पुसल्याने स्वच्छता टिकते. आरोग्यासाठी हे चांगले असते. प्रश्न योग्य नसेल तर काय होते? उत्तर अस्वस्थ वाटते. योग्य परिस्थिती नसल्यास मन अस्वस्थ होते. आराम मिळत नाही. त्यामुळे कामात अडथळे येतात. योग्य वातावरण आवश्यक आहे. प्रश्न जोर कमी केल्यावर काय होते? उत्तर आराम वाढतो. जोर कमी केल्याने ताण कमी होतो. शरीराला आराम मिळतो. काम अधिक सोपं वाटतं. संतुलन राखणे फायदेशीर असते. प्रश्न आधार दिल्यावर काय होते? उत्तर जास्त आधार मिळतो. आधार दिल्याने स्थिरता येते. काम अधिक सोपं आणि सुरक्षित होतं. विश्वास वाढतो. यामुळे परिणाम चांगले मिळतात. प्रश्न दोन व्यक्तींमध्ये विश्वास आणि आदर का महत्त्वाचा आहे?
उत्तर, परस्पर समज आणि आदर वाढतो. विश्वास आणि आदर हे कोणत्याही नात्याचे आधार असतात. यामुळे संवाद चांगला होतो. दोघेही एकमेकांना समजून घेतात. नातं मजबूत आणि टिकाऊ बनतं. प्रश्न, जास्त वेळ बसून राहिल्यावर काय होते? उत्तर, थकवा जाणवतो. जास्त वेळ एकाच जागी बसल्याने शरीर कडक होते. रक्ताभिसरण कमी होते आणि आळस येतो. थकवा जाणवतो आणि कामात लक्ष राहत नाही. मधून उठून हालचाल करणे आवश्यक असते. प्रश्न, नियमित व्यायाम केल्यावर काय होते? उत्तर, शरीर तंदुरुस्त राहते. व्यायामामुळे शरीर मजबूत आणि लवचिक होते. ऊर्जा वाढते आणि मनही प्रसन्न राहते. आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. नियमित सवय केल्याने जीवनशैली सुधारते.